नमस्कार, मी गणेश कराड, गोल्ड किंग बायोजिन प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद या कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी। नमस्कार। प्रथमतः शेतकऱ्याचं नाव, आपलं नाव? पठाण सरदार मोहीम। पठाण सरदार मोहीम। आपण हे गव्हाचं बियाणं लागवड केलं आहे, तर या बियाण्याचं नाव काय आहे? अन्नदाता गोल्ड किंगचं। गोल्ड किंगचं अन्नदाता। तर हे बियाणं तुम्हाला कसं वाटलं? चांगल्या क्वालिटीचे आहे, उत्पन्न बी भरघोस आहे त्याचं। याच्या आधी तुम्ही हे बियाणं लागवड केलं होतं का? लावलेलं। किती याला उतार निघाला तुम्हाला? 19 कट्टे। किती किलोला 19 कट्टे? 20 किलोला 19 कट्टे। बर, हे बियाणं तुम्ही कुठून खरेदी केलं? परळीवरून, पृथ्वीराज सीड्स परळी। अच्छा, तुम्हाला म्हणजे हे वाण बघून काय वाटतंय? सध्या जी परिस्थिती आहे गव्हाची, सध्या तर चांगलं आहे, खायला बी व्यवस्थित आहे। अच्छा, आणि याचं खत व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय? स्टार्टिंगला लागवडीच्या वेळेस 3 पोते टाकलेलं आहे। हां, कोणता टाकलेला आहे? महादनचा 24-24। अच्छा, त्याच्यानंतर युरिया म्हणजे तुम्ही 2 वेळा खत दिलेलं आहे या गव्हाला। पण एकंदरीत आजूबाजूचा परिसर आणि तुमचा गहू आणि इतर शेजाऱ्याचा गहू यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? फरक भरपूर आहे ना, ह्याची ठुसी पण लांब आहे। हां, आणि वाढ पण चांगली, आणि ह्याचं एकही वैशिष्ट्य, आपण ज्यावेळेस कापणी करतो त्यावेळेस ह्याचं गहू जे आहे ते खाली गळत नाही समजा। आता सध्या तुमच्याकडे या गव्हाची लागवड किती आहे? किती एकर तुम्ही हे गहू बियाणं केलं आहे? 1 एकर 2 बॅग लावलेले। 2 बॅग लावलेले आहेत, टोकन पद्धतीने केलेलं आहे। अच्छा, आणि म्हणजे या गव्हाची जी क्वालिटी आहे ती सर्व प्लॉट जे आहे ते एक समान आहे? या गव्हाची ठुसी खालीवरी नाही किंवा काहीच नाही, ठुसी बी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे। तर असं हे गोल्ड किंग बायोजिन कंपनीचं अन्नदाता हे गव्हाचं वाण आहे, एकदम उत्कृष्ट असं वाण आहे। आपण स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून हे ऐकू शकता। हा 2-2.5 एकरचा प्लॉट आहे, हा एकदम एक समान प्लॉट आहे, याच्यामध्ये कुठंही कमी जास्त खालीवरी किंवा असं कुठल्याही पद्धतीचं हे झालेलं नाही। धन्यवाद। आणि याचा फुटवा पण चांगला आहे, फुटवा पण याचा चांगला आहे, म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात आमच्या गव्हाचं बियाणं लावून? शेतकरी बंधूंनो, पाहू शकता तुम्ही हे गव्हाचं वाण अन्नदाता गोल्ड किंग कंपनीचं।